रुपेश कोण ए रुपेश कोण ए भाई रुपेश कोण दरम्यान दाटाव संघाचे रुपेश रटाटे कुठे असाल तर तुम्ही व्यासपीठाकडे संपर्क करा. रुपेश रटाटे बॉलिंग घ्यायला पाहिजे ती मुद्दाम नाही बॉलिंग मुद्दाम शुद्ध बोलायचं अशुद्ध बोलायचं नाही. संतोष महेंद्र रटाटे संतोष मोरेंना बोला दत्ता दरम्यान दत्ता भोगटे संतोष रटाटे संतोष मोरे महेंद्र रटाटे आपण कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. गणेशजी भगत सन्माननीय अध्यक्ष महोदय आपली वाट बघतायत. चला या. चालू असलेला सामना जे बुब्बानी पालवी पेक्षेला पाहायला पटेल श्री साप्पయ్య वरजगाव संघ सलामीची जोडी मैदानात प्रथमेश खांडेकर अमर अशी जोडी मैदानात पाहायला भेटेल. प्रथमेश उर्फ भाई हा फलंदाजी मार्कवर पाहायला भेटेल. मग आजच्या मॅच मध्ये प्लाटून फटकेबाजी वक्ती पहिल्या संघातर्फे पहिले शतक संघ इथून मात्र ज्ञानेश्वर मालुसरे यांच्या अति सोपवलं बिंडानं पहिला चेंडू पंचांच्या डब्यात चिन्ह मोरनं सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू भाईसाठी इथून मॅच पहिला चेंडू कुठेतरी ब्लॉकेन पाहायला भेटला. क्षेत्ररक्षण हिते दैनात एक धाव पूर्ण एक धावीवर इथून समाधान. पहिल्या चेंडूवर सन्मान दिला संघाचं स्वतःचं खातं खोललं भाईनं. पुढे चेंडू पुन्हा एकदा अमर लेफ्टी फलंदाज समोर असेल ज्ञानेश्वर यांच्या. पुढे चेंडू पुन्हा एकदा इथून पाहायला भेटेल. पुन्हा एकदा ब्लॉकिंग चेंडू पंचांकडे दात मागितली पंचानं बोट आकाशाकडे केला फलंदाज बॅक टू डगआउट. अमरच्या खेळीचा अंत मगाच्या मॅच मध्ये प्लाटून फटकेबाजी इथून केली होती अमरनं. आता कुठेतरी झिरोचा चष्मा घालून इथून मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. बॅक टू डगआउटचा शिकार अमर इथून ठरला गेलाय. प्लाटून गोलंदाजी कुठेतरी दुसऱ्या चेंडूवर मिळवणारी सफलता राहिली जय भवानी पाले संघासाठी. महत्वाच्या क्षणी महत्वाचा फलंदाज इथून बॅक टू डगआउटचा शिकार अमर पाहायला भेटला. नवीन फलंदाज इथून मैदानात तेजस सानप. नवीन फलंदाज तेजस हा फलंदाज इथून फलंदाजीला पाहायला भेटेल. लपलातून गोलंदाजी ज्ञानेश्वर मालुसरे इथून मैदान करतात. कपलातून गोलंदाजी दुसऱ्या चेंडू पण मिळवणारी महत्वाच्या क्षणी महत्वाची सफलता राहिली. पुढे चेंडू पुन्हा एकदा तेजस साठी इथून पाहायला भेटेल. ज्ञानेश्वर यांचा पुढील चेंडू इथून मॅच मध्ये महत्वाचा. पुन्हा एकदा मोठा फटका ही तेजल महत्वाच्या क्षणी पकडले
महत्वाच्या क्षणी महत्वाचा फलंदाज इथून दुसरा धक्का लागलाय श्री सापया वरसगाव संघाला. आणि आणखी एक मगाच्या मॅच मध्ये कुठेतरी लाच्या ओव्हर मध्ये ह्याने 18 धावा कुठल्या होत्या. मॅन ऑफ द मॅचचा सुद्धा मानकरी ठरला होता. इथून आता बॅक टू डगआउट 0चा चष्मा घालून बाद होल तो म्हणजे तेजसानं बॅक टू डगआउटचा स्वीकार. तेजस पाहायला भेटला नवीन फलंदाज. इथून पाहायला भेटेल स्वप्नील खांडेकर हा फलंदाजी मार्कवर. इथून पाहायला भेटेल प्लाटून गोलंदाजी हॅट्रिकच्या हुंबाड्यावर कुठेतरी ज्ञानेश्वर मारुसरे हे गोलंदाज पाहायला भेटतील. ज्ञानेश्वर मारुसरे हॅट्रिकच्या हुंबाड्यावर असतील. स्वप्नील खांडेकर हा फलंदाज इथून मैदानात आला गेलाय. कुठेतरी अफलातून गोलंदाजी इथून रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय. कोणी इथं ज्ञानेश्वर मारुसरे कपलातून गोलंदाजी करतायत. महत्वाच्या क्षणाला महत्वाचे 2 फलंदाज इथून बॅक टू डगआउटचे शिकार पाहायला भेटले. पुढील चेंडू इथं मात्र हॅट्रिकचा चेंडू, हॅट्रिक बॉल आणि नाही चषकाची पहिली हॅट्रिक पाहायला भेटेल का? सन्मान दिलं इथे मात्र सन्मानित फटका पाहायला भेटला. 1 धाव इथून धाव फलकावर वाढ. 4 चेंडू 2 धावा 2 गडी बाद अखेर. इथून समीकरण बदलले ज्ञानेश्वरांनी. इथून मात्र पुढे चेंडू इथून पाहायला भेटेल भाईसाठी महत्वाचा चेंडू राहील. आणि इथे मात्र जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमा रेखा पार येतो चौकार. 4 धावा 4 धाबीने धावसंख्येत वाढ. इथून धावा पाहायला भेटतील. चेंडू 5 धाव फलकावर 6 धावा. धावसंख्येत 4 धावेने भर धावसंख्या झाले अमुक आणि ज्यावेळी बॉलरचा सामना बॅट्समन करत असतो असं म्हणायचं की ह्या गोलंदाजाचा सामना फलंदाज कशा इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर असा फटका पाहायला भेटला. सन्मानित फटका 1 धाव 1 धाव मध्ये धावसंख्येत वाढ. इथून धावा 7 धाव फलकावर. 1 शतक केलं 7 धावा धाव फलकावर. इथून दिल्या गेल्या आता महत्वाच्या क्षणी महत्वाचा गोलंदाज कोण वापरला जाईल. संघाचा कर्णधार पिंट्या सानप कोणाच्या हाती चेंडू सोपवला जाईल का स्वतः गोलंदाज पिंट्या गोलंदाजी मार्ग करेल. दोन गडी बाद झाले तर श्री सापया वरसगाव संघाची. आता मात्र भाई आणि स्वप्नील खांडेकर अशी जोडी मैदानात. नॉन स्ट्राईकला स्वप्नील, स्ट्राईकला भाई. इथून पाहायला भेटेल संघाचा सेनापती संघाचा कर्णधार पिंट्या सानप गोलंदाजी मार्कवर. आणि श्री सापया वरसगाव संघाचा सेनापती इथून फलंदाजीला संघाचा कर्णधार प्रथमेश खांडेकर. दोघेही समोर. एकाच्या हातात बॅट एकाच्या हातात बॉल. इथून सामना रंगेल. मॅच मध्ये 20 पाहायला भेटेल. पिंट्या आणि प्रथमेश. पुढील बॉल पुन्हा एकदा पहिला चेंडू पिंट्याचा. इथे मात्र हलकासा कडवला ऑफ साइडला क्षेत्ररक्षण तिथे दैनात. चुकी करेल, चुकीला माफी नाही. चेंडू जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमा रेखा पार येतोय चौकार. चुकीला माफी नाही. चुकी केली तेवढ्या धावा वाढल्या जातील. 4 ने वड धावसंख्येत इथून धाव फलकावर 11 धावा धाव फलकावर पाहायला भेटतो. प्लाटून गोलंदाजी क्षेत्ररक्षण साथ नाही देत कुठेतरी पिंट्याला. इथे पुन्हा एकदा झेल हवेत. पुन्हा एकदा महत्वाच्या क्षणी महत्वाच्या फलंदाजाची झेल सोडले. महत्वाची झेल होती. कुठेतरी प्रथमेश खांडेकर सारखा फलंदाज बॅक टू डगआउटचा शिकार पाहायला भेटला असता. संघाचा सेनापती इथून बॅक टू डगआउटचा शिकार पाहायला भेटला असता असं काही समीकरण नाही. आणि या 4 धावा 4 धावीने धावसंख्येत वाढ. इथून धाव फलकावर धावा 15 धावा धाव फलकावर पाहायला भेटतील.
सुंदरसा चेंडू इथे मात्र हलकासा कटवला क्षेत्ररक्षण तिथे दैनात एक धाव पूर्ण. भाई आणि स्वप्नेसाठी सुवर्ण संधी असेल. इथून मात्र प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये बकासूर प्रेमी बबलू राजूले सनी जाधव यांच्याकडनं. इथे मात्र पुन्हा एकदा चुकी केले पंचांचा इशारा स्वैर आणि एक धाव. इथून या 2 धाब्याने धावसंख्येत वाढ. अठरा धावा फलकावर चुकी करतात ती चुकी कुठेतरी भरून काढावी लागेल जे भवानी पाले संघाला. चुकीला माफी नाही. पुढे चेंडू पुन्हा एकदा पेंड्याचा प्रत्येक षटकारांसाठी 200 रुपये असतील. इथे मात्र हलकासा पुन्हा एकदा कटवलाय. महत्वाची विकेट घ्यायची होती आणि या 2 धाब्याने धावसंख्येत वाढ. पुढे चेंडू पुन्हा एकदा पेंड्याचा. इथे मात्र झेल महत्वाची राहील आणि आता पकडले महत्वाच्या क्षणी महत्वाचा फलंदाज बॅक टू डगआउट चा स्वीकार प्रथमेश खांडेकर उर्फ भाई. इथून कुठेतरी बॅक टू डगआउट चा स्वीकार पाहायला भेटला. आता कुठेतरी श्री सापया वरसगाव संघ भाईवर नाखुश असेल. संघाचा शेर सेनापती इथून मैदानाच्या बाहेर. 20 धावा फलकावर इथून दिल्या गेल्यात. शेवटचा चेंडू इथून पाहायला भेटेल. संघाचा शेर सेनापती मैदानाच्या बाहेर. प्रथमेश खांडेकर नवीन फलंदाज प्रथम इथून पाहायला भेटेल. इथे पुन्हा एकदा पाहायला भेटेल. पुढील चेंडू इथे सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षण गॅप शोधले की काही क्षेत्ररक्षण दैनात असेल. एकदा पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण. 2 शतक समातकेर 22 धावा इथून धाव फलकावर दिल्या गेल्यात. प्रत्येक षटकारांसाठी 200 रुपये बकासूर प्रेमी बबलू राजीवले सनी जाधव यांच्याकडनं इथून पाहायला भेटेल. नवीन गोलंदाज रोहित. हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मगच्या मॅच मध्ये इथून अफलातून गोलंदाजी रोहितने केली होती. रोहितचा पहिला चेंडू पंचांच्या डब्याष्टीनं रॅटमोरनं मारा करण्याचा निर्णय घेतलाय स्वप्नीलला. इथून पहिला चेंडू पाहायला भेटेल. मी आता आलो घाटावची दिली काय रे अभिषेक घाटावची. इथून मात्र पुन्हा एकदा गॅप शोधले क्षेत्ररक्षण तिथे दैनात. इथे मात्र रिव्ह्यू घेतला 2 रन काढलेत ना या.
साईलनी 4 चौकार मारले. त्याला जायचे गोलंदाजांचं पण जरा मान ठेवावं. भावेश टमके कुठे गेला? तुला काय करायचं बोलत आहे का? बोलून घे जरा. 1 ओव्हर 1 रन. मगाची मॅच झाली होती श्री सोनार सिद्धू दाटावणे श्री दत्त खैरवडी. त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी संघाचा शेर सेनापती दाटाव संघाचा भावेश टमके. मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय कल्पेश लोखंडे यांच्या हस्ते इथून दिली जाईल मॅन ऑफ द मॅच. इथे मात्र संघाचा आणखी एक शेर सेनापती बॅक टू डगआउटचा शिकार स्वप्नील खांडेकर. 2 धावा होत्या, तिसरीचा प्रयत्न केलं आणि कुठेतरी फलंदाज बॅक टू डगआउटचा शिकार पाहायला भेटला स्वप्नील. नवीन फलंदाज गणेश खांडेकर. इथे मात्र नवीन फलंदाज गणेश पाहायला भेटेल. रोहित अफलातून गोलंदाजी मैदानात करतोय. रोहितचा पुढील चेंडू इथून पाहायला भेटेल. गाडीची लाईट बंद करायची आहे. इथे मात्र कुठेतरी मोठा फटका गेला होता. तिथे क्षेत्ररक्षण वेगाने अक्षय आला फेक कर इथून धावा. एक धावेवर समाधान मानलं गेलं. 2 चेंडू धावफलकावर 25 धावा धावफलकावर जुळलेल्या बाल भेटतील. इथे मात्र मोठा फटका. इथे क्षेत्ररक्षण दैनात आणि झेलबाद बॅक टू डगआउट गणेश. प्रथम बॅक टू डगआउटचा शिकार इथून पाहायला भेटला. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी भावेश ठरला होता. तिथे मात्र कुठेतरी कल्पेश लोखंडेच्या हस्ते देणार पाहायला भेटेल. पुन्हा एकदा महत्वाच्या क्षणी महत्वाचा फलंदाज इथून प्रथम बॅक टू डगआउटचा शिकार. वरसगाव संघाचं काही चाललंय काहीच कळत नाही. एका मागोमाग एक गडी बाद. 5 गडी बाद झाली तिथून. अक्षय नवीन फलंदाज अक्षय खांडेकर. दोघेही बंधू मैदानात पाहायला भेटतील. गणेश आणि अक्षय अशी जोडी पाहायला भेटेल. पुढे चेंडू पुन्हा एकदा रोहित त्याचा. इथून दोघेही बंधू मैदानात अक्षय आणि गणेश. रोहित त्याचा पुढील चेंडू. इथून सुंदर असा फटका. इथे चेंडू सीमा रेखा पार येतो चपकार. 4 धावा 4 धाब्याने धावसंख्येत वाढ धावफलकावर इथून धावा पाहायला भेटतील. 29 धावा धावफलकावर जुळलेल्या पाहायला भेटतील. 2 चेंडू बाकी असतील. पुढे चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र मोठा फटका. चेंडू सीमा रेखा पार येतो षटकार. अक्षयच्या बॅट मधना मोठा फटका षटकार.
आणि इथे मात्र 200 रुपयाचा मानकरी ठरला अक्षय खांडेकर. आणि इथे 3 चेंडूवर 35 धावा दाखल कव्हर इथून दिल्या गेल्यात. 3 चेंडूवर 3 मोठे फटके मारले तर शँडी दिसले यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक असेल दोघांसाठीही. 200 रुपयाचा मानकरी ठरला इथून अक्षय बकासूर प्रेमी बबलू राजीव यांच्याकडून आणि सनी जाधव. इथे मात्र कुठेतरी हेलिकॉप्टर उचलायचं होतं क्षेत्ररक्षण तिथे रहिना चुकी करेल चुकीला माफी नाही. चुकी करेल तेवढे धावा दाखल कव्हर बांधल्या जातील. 2 धावाने धावसंख्येत दुबाड 37 धावा दाखल कव्हर जुळल्या गेल्यात. धावा दाखल कव्हर इथून दिल्या गेल्यात. 3 षटक समाप्त केले. हाणामारीचे षटक अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर कल्पेश सोनावणे हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पाहायला भेटेल. षटकार 200 बबलू शेठ राजूले बाकासूर प्रेमी. अरे आवाज टाकते लवकर. इथे मात्र अक्षयने षटकार मारला होता त्याच्यासाठी 200 रुपये लागू झाले. तिथे 200 रुपये सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत. बकासूर प्रेमी बबलू राजीवले आणि सनी जाधव यांच्याकडनं 200 रुपये आलेले आहेत. बोल 37 त्याला रन पाहिजे. 37 धावा इथून दाखल कव्हर दिल्या गेल्यात. कोणाचा आहे टीम यरसल खाम आणि टीम श्री वाकेश्वर किल्ला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस यायचा महत्वाचं षटक राहील अंतिम षटक राहील. कल्पेश सोनावणे हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पाहायला भेटेल. इथे मात्र पुन्हा एकदा झेल हवेत राहील आणि झेल धरतीला दान झाले. किती धावल्या रे किती धावल्या 4 बॉल 5 धावा किती पंच धावा 3 ना बोल 3 ना 3 3 धावा 3 धाव्याने धावसंख्येत वाढ 40 धावा दाखल कव्हर इथून पुढील चेंडू पुन्हा एकदा कल्पेशाचा. इथे मात्र आपलातून गोलंदाजी कल्पेश मैदानात करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा आपलातून गोलंदाजी आणि खराब कुठेतरी कल्पेश आपलातून गोलंदाजी करतोय पण थ्रो हातात पकडला असता तर महत्वाचा फलंदाजीतून अक्षय बागटोलागडचा शिकार पाहायला भेटला असता. एक धाव धावसंख्येत वाढ. टॉस यायचा यरसल खाम आणि टीम श्री वाकेश्वर किल्ला दोन्ही संघाचे कर्णधार आपण तोडी द्यायचा. पुढील चेंडू पुन्हा एकदा कल्पेश सोनावण्याचा. इथे मात्र आपलातून गोलंदाजी इथे मात्र निर्धाव चेंडू 4 चेंडू 41 धावा दाखल कव्हर जिल्ह्या गेल्यात.
इथे मात्र मोठा फटका झेल हवेत असेल. अक्षय झेल खाली आणि पुन्हा एकदा बॅक टू द गोलचा शिकार गणेश खांडेकर. 6 गडी बाद घेता फलकापूर इथून दाबा 41 धावा फलकापूर जिल्ह्यात 5 चेंडू शेवटचा चेंडू अंतिम चेंडू राहील नवीन फलंदाज पवन बोरकर. संघाचा शेर सेनापती पवन आता मैदानात आलाय. काय लाईट बंद करायची आपली गाडीची. पुढे चेंडू पुन्हा एकदा इथून मात्र चेंडू 4 धावा सीमा पार चपकार 4 धावांनी धावसंख्येत वाढ आहे. 45 धावा आणि 46 धावांचा आव्हान असेल. 24 चेंडू 46 धावांची गरज असेल. टॉससाठी याचा टीम श्री वाकेश्वर किल्ला एरसल खांब दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित यायचं. तर टॉस करून घ्यायचे दोन्ही संघाचे कर्णधार इथून उपस्थित असतील. पप्पूबाई यांच्या हस्ते टॉस होईल. 46 धावांचा आव्हान असेल. सोपा आव्हान इथून 24 चेंडू 46 धावांची गरज. चला टीम जय भवानी पाले संघ आपली सलामीची जोडी इथून त्वरित मैदान पाठवायची आहे. श्री सापया वरसगाव संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चला जय भवानी पाले संघ आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. चला टीम जय भवानी बाले संघ आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची. इथून क्षेत्ररक्षण त्वरित लागलेला आहे. वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं गोलंदाजी मार्कवर पवन बोरकर हा गोलंदाज पाहायला भेटेल. टॉस कोण जिंकलाय? एरसल खांब संघ टॉस जिंकला. निर्णय कळवायचा आहे. चला टीम जय भवानी पाले संघ थांब ना दे एरसल खांब लावून दे.
पवन बोरकर यांनी विकेटची हॅट्रिक घेतली तर नितेश जैन यांच्याकडनं 500 रुपये. सलामीची जोडी मैदानात पिंट्या आणि दिवेश ही जोडी पाहायला भेटेल. प्रत्येक विकेट साठी बकासूर प्रेमी बबलू शेठ राजीव यांच्याकडनं 100 रुपये असतील. सलामीची जोडी मैदानात पिंट्या आणि दिवेश पाहायला भेटेल. वैतीपाले संघातर्फे पहिला शतक पवन बोरकर. पवन बोरकर याने बोर्ड घेतला तर सचिन लाड यांच्याकडनं 500 रुपये. पहिला चेंडू पवन याचा. इथे सुंदर असा फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षण देण्यात असेल. एक धावेवर समाधान. इथे मात्र पुन्हा एकदा निधाव चेंडू पाहायला भेटेल. पुढे चेंडू पुन्हा एकदा पवन याचा. पंचांचा इशाराला इथून स्वर चेंडू नंतर धाव. दोन धावा फलकावर इथून दिलेल्या पाहायला भेटतील. दिवेश फलंदाज इथून पाहायला भेटेल. 46 धावांचा पण असताना इथे मात्र पुन्हा एकदा निधाव चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा निधाव चेंडू. पुलातून गोलंदाजी पवन मैदानात करतोय. इथून कुठेतरी रोखून ठेवलंय. त्या दरम्यान या ठिकाणी महत्त्वाचा झेल मात्र पॉईंटच्या दिशेने आपण घेताना पाहायला मिळतोय. एक सलामीचा आणि आघाडीचा हल्ला फलंदाज यावेळेला दिवेश मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 16 मात्र मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. अटीअटीचा सामना आहे. आपण पाहिलं तर सुरुवातीला आपण पहिल्या मॅचमध्ये पहिल्या राऊंडमध्ये आपण जर पाहिलं तर पोस्टाच्या वाडीच्या संघाला पराभूत निस्तानाभूत करताना हा संघ पाहायला मिळाला. तो म्हणजे सापय्या वरसगाव. मागच्या वर्षाचा डिफेंडिंग चॅम्पियन जो संघ ठरला होता अर्थातच प्रेम कदम याच्या उपस्थितीमध्ये खेळणारा पोस्टाची वाडी संघ मात्र या संपूर्ण स्पर्धेमधनं बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे बकासूर प्रेमी बबलू राजीवले आणि सनी जाधव यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. कौतुक करावं लागेल कारण की ज्या वेळेला सापय्या वरसगाव संघ प्रथम फलंदाजी करत असताना कुठेतरी बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळाला. मात्र त्या ठिकाणी आपण स्लॉगवरच्या षटकामध्ये ज्या वेळेला अप्रतिम फटके बॅटमधून आपण पाहायला मिळाले त्यावेळेला कुठेतरी एक सन्मानजनक स्कोर या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्याच दरम्यान नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जर्सी नंबर 10 पाहायला मिळतोय. जयेश मैदानाच्या राईट हँड
फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हा सूर्य प्रतिचा फटका होता त्या ठिकाणी, त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी आधीच्या चेंडूवरती झेल मात्र ज्या खेळाडूने घेतला होता त्याच्याच हातामध्ये चेंडू विसावलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिले संपुष्टात आलाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 2 धावा आणि 1 विकेट अशी धावसंख्या ही धावफलकावरती आतापर्यंत अर्जित केली गेलेली आहे. ही तर खरी खासियत आहे खऱ्या अर्थानं कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची. एका बाजूला पाहिलं तर याच मैदानावरती अनेक मोठमोठे संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली कामगिरी करताना पाहायला मिळणार आहेत. कारण की याच मैदानावरती ज्याला क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधली जाते तो हा संपूर्ण पटांगण अर्थातच आपण पाहिलं तर संबे गावचा हा संपूर्ण क्रीडा नगरी आज खऱ्या अर्थानं दुमदुमले. खऱ्या अर्थानं आजच्या या संपूर्ण रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने 4 चांद लागले आहेत आपण म्हणूया. कारण की 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 4 नव्हे तर तब्बल 6 दिवस या मैदानावरती क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. अर्थातच नाईट क्रिकेट अर्थात वेगवेगळ्या असोसिएशन या संपूर्ण स्पर्धेमधली आपली खऱ्या अर्थानं प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळणार. कोणता असोसिएशनला मातब्बर संघ असेल तो आपली मोहोर या संपूर्ण या नाईट क्रिकेट असोसिएशनच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये उमटवणार आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रथमेश खांडेकर. आहा दुधाही तलवार सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. अर्थातच पिंट्या मैदानाच्या आतमधील संघाचा संघनायक ज्याच्या बॅटला धार तो खरा संघाचा कर्णधार म्हणूया. जर्सी नंबर 99 मात्र मैदानाच्या आतमध्ये जर आपण जर्सी नंबर 99 उलटी केली ना तर 66 मात्र खरी गरज आहे छक्क्यांची. आहा या वेळेला चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने टाकला होता गोलंदाजाने, मात्र चांगल्या पद्धतीच्या चेंडूला सन्मान तितकाच केला होता. त्याचप्रमाणे बबलू शेठ राजीवले बकासूर प्रेमी आणि सनी जाधव यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र आता नवीन आलेला फलंदाज आहे जयेश मैदानाच्या आतमध्ये. आहा खवरेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण एक गोष्ट म्हटली तरी वावगी ठरणार नाहीत. अर्थातच 2 गोष्टींना क्रिकेटमध्ये सन्मान दिला जातो. एक अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा यॉर्कर. यॉर्क चेंडूचा या ठिकाणी मारा पाहायला मिळतोय. गोलंदाज आहा त्या दरम्यानचा मोठा फटका सजवलाय मात्र चेंडू आहा सुरेख डोळ्याचं पारणं फेडणारा या वेळेला झेल घेतला जातो. इनायत नंबर 2 मैदानाच्या बाहेर जातोय अर्थातच पालेखुर्द संघाचा. त्याप्रमाणे आपण मागाशीच म्हटलं होतं की बकासूर प्रेमी अर्थातच बैलगाडा शर्यतीमधलं महत्वाचं नाव ज्याने अनेक बैलगाडा शर्यतीचे अनेक आखाडे गाजवलेत अर्थातच बकासूर याच्या नावाने त्यांच्या प्रेमापोटी निलेश लोखंडे बबलू राजीवले यांच्याकडून या कॅचसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आपण आभार मानतोय. त्या दरम्यान आपण नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. काही सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने आपण म्हणूया या ठिकाणी या नाईट क्रिकेट असोसिएशनच्या मानाच्या चषकामध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा करताना पालेखुर्द संघ सुद्धा पाहायला मिळतो. मात्र सापय वरसगाव संघाला सुद्धा विसरून चालणार नाहीये. कारण की या संघाने डिफेंडिंग चॅम्पियन संघाला पहिल्या मॅच मध्ये पराभूत केलं होतं. अर्थातच प्रेम कदम याच्या लगातार 5 चेंडू मध्ये 5 झेल सोडल्या होत्या ना. मात्र आपण म्हणूया ना की ज्याचा दिवस असतो तो दिवस त्याच्यासाठी खास असतो. मात्र या ठिकाणी मोठी अपील मात्र दक्ष पंच या वेळेला या अपील फेटाळून लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी 1 धावा या धावफलकावरती अर्जित केली गेली आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या आमचे स्कोर बुकवर अर्थातच करण अंबाळा म्हणून ज्याला ओळखला जातो अर्थातच
कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा रोहन मात्र सांगतो या ठिकाणी 4 धावा या ठिकाणी अर्जित केल्या गेल्या आहेत. पिंट्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये धावांची लयलूट करावी लागेल, कारण की पालेखुर्द संघासाठी तुझ्यासाठी संपूर्ण हा प्लॅटफॉर्म ऑन असणार आहे. तुझ्यासाठी ही स्पर्धा संपूर्ण खुली असणार आहे. तुला काहीतरी करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पिंट्या हा लोवर फुल टॉस होता, ऑन साईडला फुल केला आहे, मात्र या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. 1 धाव तर अर्जित केले गेलेले आहे. एकेरीने दुहेरीने या धावसंख्येचा हा जो आलेख आहे तो तोडता येणार नाही. या ठिकाणी चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागेल, मोठमोठे फटके खेळावे लागतील. पिंट्याला मात्र मैदानामध्ये एक विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. धावसंख्येचा विचार केला 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 5 धावा हे धाव फलकापर्यंत आतापर्यंत अर्जित केल्या गेल्यात. या ठिकाणी बकासूर प्रेमीचे खरोखर या ठिकाणी बहुत चाहते आहेत. सप्तहिंद केसरी बकासूर प्रेमी यांच्याकडून निलेश लोखंडे त्याच्या बबलू राजोले यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी सनी जाधव यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा पारितोषिक. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज क्रमांक आपण पाहिलं तर 3रा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर सापाई वरसगाव संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे, मात्र पिंट्या सुद्धा महत्वाचा फलंदाज आहे. त्याच्या बॅट मधून मोठा फटका आलाय, चेंडू मात्र सुरेख पद्धतीने हाताळलाय. एक चांगला झेल मात्र या ठिकाणी संघाच्या संघनायकाचा घेताना पाहायला मिळतोय. पिंट्या बॅक टू द पॅव्हेलियन. खरोखर या कॅच साठी बकासूर प्रेमी निलेश लोखंडे आणि बबलू राजीवले बकासूर प्रेमी यांच्याकडून या कॅच साठी 200 रुपयाचे पारितोषिक आले. काय कॅच घेतलाय, खऱ्या अर्थाने कॅच नाही तर मॅच म्हणूया, कारण की पिंट्यासारख्या महत्वाच्या खेळाडूची कॅच निर्णायक क्षणी घेणं खरोखर संघासाठी किती महत्वाचं असतं ना, ते येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल. यात मात्र कोणती शंका नसणार आहे, कारण की पिंट्या हा सलामीचा आघाडीचा फलंदाज होता. त्याला सुद्धा माहिती होतं की मॅच कुठेतरी फसली आहे, कुठेतरी आपला संघ मात्र पिछाडीवर गेला. आपल्या बॅटमधून मोठे फटके खेळणं खूप महत्वाचं होतं, मात्र पिंट्याने सुद्धा ओळखलं. मात्र तो फटका मात्र या ठिकाणी फसताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल पहिले चेंडू वरती अक्षय याचं सुद्धा, कारण की फसवलंय, जकडवलंय, जाळ्यात फसवलंय पिंट्याला. नवीन खेळाडू यावेळेला लवकर फुलटा आम तो आम गुटली ओके बी दाम भाग मिल्का भाग मिल्का भाग. चेंडू वरती धावा मिळतील तब्बल 4 नो प्लस 4. हा आलाय एक संजीवनी देणारा चौकार. बोला. खऱ्या अर्थाने आपण म्हणूया पाले संघासाठी संजीवनी देणार हा चौकार म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण की आम तो आम्ही गुटले ओके बी दाम. नो प्लस 4 फ्री हिट ऑन. त्याचप्रमाणे सरपंच राजीवले यांच्याकडून या कॅश मागच्या कॅश साठी 200 रुपयाचा पारितोषिक येतो स्वप्नीलसाठी. आता मात्र धावसंख्येचा आपण विचार करूया. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवरती. जर्सी नंबर 18 काहीतरी करावं लागेल मित्रा तुला मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली 11 आणि जर्सी नंबर 18 ऑन स्ट्राईक. कशा पद्धतीची फलंदाजी करेल आठवावं लागेल. ज्या वेळेला आपण जर्सी नंबर 18 आपल्या शरीरावरती परिधान करतो ना, त्यावेळी आठवावं लागेल विराट कोहली. करावी लागेल विस्फोटक फलंदाजी. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते अक्षयाच्या माध्यमातून. काय गोलंदाजी हाताळले आपण पाहिलं तर लेग कट टाकण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, मात्र या ठिकाणी यशस्वी सुद्धा तितकाच होताना पाहायला मिळालाय. अक्षय गोलंदाजी मार्क वरती. कौतुक करावं लागेल सापय वरसगाव संघाचं, कारण की ज्या पद्धतीची आतापर्यंत जी कामगिरी राहिली आहे खऱ्या अर्थाने या नाईट क्रिकेट असोसिएशनच्या
चषकावरती यावेळेला शॉर्ट टर्म पूल सक्सेसफुल, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. काय फलंदाजी केली हो अक्षयच्या गोलंदाजीवरती. अक्षयने फटका खेचलाय, शॉर्ट टर्म पूल आणि तितका सक्सेसफुल सुद्धा पाहायला मिळतोय. स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 धाव संख्या या धाव फलकावरती आतापर्यंत अर्जित केल्या गेल्यात. जर्सी नंबर 18 काय मात्र फटका खेळलाय, सजवलाय ऑन साईडला. शॉर्ट टर्म पूलचा फटका होता, कौतुक करावं लागेल. त्याने पाहिलं, बॅकफुटला आला आणि पंच केलाय. खऱ्या अर्थाने रोहित शर्माची या ठिकाणी आठवण करताना हा अक्षय पाहायला मिळतो. अक्षय ऑन गोलंदाजी मार्कवरती आणि अक्षय ऑन स्ट्राईक ऑन. आहा, सुरेख करा, एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय सुद्धा सांगतोय की मैदानाच्या आतमध्ये मी सुद्धा सापय्या वरसगाव संघासाठी या नाईट क्रिकेटच्या या मॅच मध्ये मी सुद्धा आपल्या गावाचं आणि माझ्या नावाचं नाव रोशन करायसाठी आलोय. मात्र अक्षय टू अक्षय हा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवून रंगताना पाहायला मिळतोय. आहा, यावेळेला उडवलाय, हवेत आहे, मात्र त्या ठिकाणी झेल धरतीला दान केलाय. अक्षय याचा सुरेख फटका खेचला होता, मात्र आपण पाहिला तर पॉईंटच्या दिशेने चेंडू चालला होता. मात्र त्या ठिकाणी झेल मात्र त्या ठिकाणी होता राहिलाय. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहिलं तर तब्बल 19 या धावसंख्यावरती आतापर्यंत गेल्यात. आतापर्यंत पाहिलं तर 7 चेंडूमध्ये 27 धावा या विजयासाठी अर्थातच पालेखुर्द संघाला पाहिजेत. 7 चेंडू आणि 27 धावा. आठवावा लागेल जीवित मात्रे, आठवावा लागेल A1 पवन. मात्र मैदानाच्या आतमध्ये कोण ठरणार A1 पवन आणि कोण ठरणार जीवित मात्रे. मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल षटकार आणि चौकारांची अतयबाजी. जर्सी नंबर 11, जर्सी नंबर 18 कोणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या खांद्यावरती धुरा सांभाळणार आणि कोण मोठे फटके खेचणार. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये हे मात्र स्पष्ट आणि निश्चित होणार आहे. जर्सी नंबर 9 मात्र गोलंदाजी माची धुरा सांभाळता मानते बबलू उर्फ अजय उर्फ बबलू गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. सापय्या वरसगाव संघासाठी निर्णायक षटक हाताळत असताना बबलू यावेळी उडवलाय मात्र या ठिकाणी फुटबॉलची मॅच. मेसीने मात्र केलाय गोल. चेंडूवरती धावा मिळतील तब्बल पूर्ण 4. पहा मैदानाच्या आतमध्ये काय सामना रंगतोय. 4 चेंडू 5 चेंडू आणि आता मात्र 23 धावांची गरज असणार आहे. काय फलंदाजी चालली हो मैदानाच्या आतमध्ये. वरसगावच्या संघांना विनंती असेल, जे पाठी राखेत त्याने आपण जी सीमा रेषा आहे, पट्टी आहे, त्याच्या बाहेर जायचं आहे. जर्सी नंबर 11 कौतुक करावं लागेल हो तुमचं. मैदानाच्या आतमध्ये एक मोठा फटका आला ना तर संघाच्या पाठीराख्यांच्या आशा दुणावणार आहेत. सजवलाय मात्र त्या ठिकाणी प्रोडक्शन आहे. झेल घेतलाय, संपलाय खेळ. जर्सी नंबर 11 जाईल मैदानाच्या बाहेर. विकी बॅक टू द पॅव्हेलियन. सप्तहिंद केसरी बाकासूर प्रेमी बबलू शेठ राजीवले आणि सनी जाधव काय हो यांच्याकडून प्रत्येक कॅच साठी 100-200 रुपये पारितोषिक आहे. बकासूरवरती किती प्रेम आहे. मथुरवरती पण करावं प्रेम तुम्ही. बकासूरवरती आहे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी एक सूचना करण्यात येते, उपाध्यक्ष यांच्याकडून सूचना केली जाते की मॅच थांबवावी, कारण की आपल्यासाठी सीमारेषा आहे, त्याचप्रमाणे आपल्यासाठी जी पट्टी आखलेली आहे त्याच्या बाहेर जायचे. आम्ही समजू शकतो की संघाच्या भावना काय आहेत तुमच्यासाठी, संघासाठी असलं प्रेम किती उतू चाललं हे आम्ही या ठिकाणी मान्य करू शकतो. पण संघाचे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत, आपण ते पाळावे. असोसिएशनचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते आपण पाळावे. या ठिकाणी 4 चेंडू आणि 23 धावा ऑन असणार आहे मॅच. अजून 4 चेंडू मध्ये 4 मोठे फटके. आता मात्र बॅक टू
टू बॅक दुसरा झेल बकासूर प्रेमी यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयाचे पारितोषिक. आता मात्र म्हणूया जवळजवळ संपूर्ण पारडा आहे ते एका बाजूला झुकताना आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच सापया वरसगाव संघाच्या बाजूने संपूर्ण पारड झुकताना पाहायला मिळतात. कौतुक करावं लागेल कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं ज्या पद्धत त्याचप्रमाणे आपण अलाउन्स केलंच पाहिजे कारण की ज्या ठिकाणी प्रत्येक कॅच माग बकासूर प्रेमी यांच्याकडून राजीवले सर असतील त्याचप्रमाणे सनी असतील यांच्याकडून प्रत्येक कॅचसाठी 100 रुपयाचे पारितोषिक आहेत. त्याचप्रमाणे कौतुक करावं लागेल कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं कारण की भव्य दिव्य नाईट क्रिकेट असोसिएशनच्या मानाच्या चषकाचं हे नीटनेटकं आयोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. अर्थात सतीश जाधव असतील त्यांचे सहकारी असतील यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलं आहे. अर्थातच या क्रिकेटच्या पंढरीमध्ये कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची पंढरी म्हटली जाते. अर्थातच संबे यावेळेला मोठी अपील होती मात्र या ठिकाणी दक्ष पंच यावेळेला अपील फेटाळताना पाहायला मिळतात. आता फक्त औपचारिकता या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आहे. अर्थातच दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा ज्या संघाने आपली विजयाची मोहर उमटवली आहे अर्थातच सापया वरसगाव संघ आपल्याला पाहायला मिळतो. हा यावेळेला मोठा फटका खेळ चलाय चेंडू पाहूया जातोय 1 बाउंस सीमा नाही सीमा रेषा पार 4 धाब्यांसाठीचा हा चौकार. या ठिकाणी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना आपल्याला सापया वरसगाव संघाचा क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला. मात्र या ठिकाणी त्यांना सुद्धा माहिती आहे की मॅच आपल्या खिशात आहे मॅच आपल्या संपूर्ण बाजूने आहे त्याच्यामुळे प्रयत्न जास्त न केलेलं बरं मात्र देवीचे आहे. मात्र या ठिकाणी प्रयत्न करताना